सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता 4 परिसर अभ्यास 1 संपूर्ण उत्तरे पाहणार आहोत। रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 1. काही प्राणी पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात। फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात। मेंढ्यापासून मिळणारी लोकर घोंगड्या बनवण्यासाठी उपयोगी येते। आंब्याला आलेल्या फुलोऱ्याला मोहर म्हणतात। घेर कमी आणि खूप गोल असणाऱ्या विहिरीला विंधन विहीर म्हणतात। 6. पाणी उकळल्याने त्यातील सूक्ष्मजीव मरतात व पाणी निर्दोष बनते। आपल्या देशाची राजधानी दिल्ली ही शरयू नदीच्या तीरावर आहे। भारतातील शेती व्यवसाय प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। रोजच्या कामातून होणाऱ्या शरीराची झीज भरून काळ निघण्यासाठी अन्नाची गरज असते। पृथ्वीपासून जसजसे ऊन जळावे तसतशी हवा विरळ होत जाते। भाकरीच्या गोष्टीचा प्रवास योग्य पद्धतीने मांडा। येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रवास वर्णन करायला लावलेले आहे। भाकरीसाठी काय काय करावे लागते तर नांगरणी, पेरणी, खुरपणी, राखण, कापणी, मळणी, उफणणे व नंतर उफणल्यानंतर दाण्याचे दळणे। सांगा पाहू ताना पिहिनी पाजा म्हणजे काय? इंद्रधनुष्यातील रंग होय। तक्ता पूर्ण करा। फळांचे चित्र, फळांची नावे व कोणत्या ऋतूत असतात ते लिहिलेले आहे। येथे आंबा उन्हाळ्यात असतो। संत्री ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत मिळते, त्यामुळे येथे बारामाही उत्तर लिहिलेले आहे। फणस पावसाळा, केळी बारामाही, सफरचंद बारामाही, द्राक्षे उन्हाळा, पेरू बारामाही, अननस बारामाही। ज्वलनास ऑक्सिजन गरजेचा असतो। या प्रयोगाची कृती लिहा। येथे तुम्हाला प्रयोग करून कृती लिहायला सांगितलेली आहे। मी व्यवस्थितरित्या तुम्हाला प्रयोगाची कृती लिहून दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सांगा पाहू माणूस चंद्रावर कशातून गेला? रॉकेटने। नावे लिहा। प्रमुख अन्नपदार्थ गहू, ज्वारी। प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ अंडी, मांस। आंबट फळे चिंच, लिंबू। कडू पदार्थ कारले, कडुलिंब। तिखट पदार्थ मिरची, मिरी। गोड फळे आंबा, पेरू। मसाल्याचे पदार्थ लवंग, दालचिनी। तेलासाठी वापरले जाणारे पिके सूर्यफूल, करडई। समुद्रातून मिळणारे खाद्यपदार्थ मासे, मीठ। लोणच्यात वापरणारी फळे लिंबू, कैरी। तक्त्यात कपडे धुण्यासाठी नैसर्गिक वस्तू लपल्या आहेत यांची यादी करा। येथे तक्त्यातून तुम्हाला नैसर्गिक वस्तूंची नावे शोधायला लावलेली आहे। हिंगणबेट, सोडा, रिठा, चुनखडी हे तक्त्यात आलेली नावे आहेत। घरगुती उपचार लिहा। सर्दी झाल्यावरती तुळस, गुळवेल चा काढा पितो, वाफ घेतो। घसा दुखणे कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतो। छोटी जखम, जखमेवरती हळद लावतो। सांगा पाहू महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत। दिलेल्या इंद्रियांचे कार्य लिहा। फुफ्फुस आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे घेतलेली हवा अंतरिंद्रियामार्फत शरीराला पुरवतो। जठर अन्नाच्या पचनाचे काम थेट करतो। हृदय शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवण्याचे काम हृदय करते। मेंदू आपल्या सर्व हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदू करतो। राग येणे, आनंद होणे, भावना योग्य रकान्यात लिहा। येथे तुम्हाला पाण्यात बुडणाऱ्या वस्तू व पाण्यात तरंगणाऱ्या वस्तू दिलेल्या आहे। व्यवस्थितरित्या तुम्हाला योग्य रकान्यात लिहून दिलेले आहे। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक करायला विसरू नका। सांगा पाहू स्वातंत्र्य भारताचे पहिले महिला राज्यपाल कोण होते? सरोजिनी नायडू। योग्य शब्द ठेवून अयोग्य शब्द खोडा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण उदाहरणांचे योग्य शब्द ठेवून अयोग्य शब्दांना खून करून दिलेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा। कोणत्या आजारासाठी गरम पाण्याचा वाफारा घेतात? सर्दी या आजारावर गरम पाण्याचा वाफारा घेतात। बरगड्यांच्या पिंजऱ्यात असलेले महत्त्वाचे इंद्रिय कोणते? हृदय व फुफ्फुस हे बरगड्यांच्या पिंजऱ्यात असलेले महत्त्वाचे इंद्रिय आहे। जुन्या कपड्यांचा उपयोग कशासाठी होतो? जुन्या कपड्यांचा उपयोग गोधडी, पायपुसणी, शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो। कोणत्या वायूचे प्रमाण हवेत सर्वाधिक आहे? हवेत नायट्रोजन वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे। आपल्याला मिळणाऱ्या अन्नपदार्थांची खालील प्रकारात यादी करा। समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ आहे मीठ, मासे। शेतमळ्यातून मिळणारे आहेत भाजीपाला, फळे, ऊस। जंगलातून मिळणारे आहे आवळा, जांभळे, करवंद, बोरे। प्राण्यांपासून दूध, अंडी, मांस। गटात न बसणारा शब्द पुढील जागेत लिहा। येथे दिलेले आहेत करवंद, जांभळे, संत्रे, बोरे। गटात न बसणारा शब्द आहे संत्री। 2. लिंबू, चिंच, मोसंबी, मिरची। गहू, तांदूळ, हरभरा, बाजरी। हरभरा, साप, घार, मासा, सरडा, मासा। 5. कोंबडी, वटवाघूळ, बदक, पोपट, वटवाघूळ।
तर काय होईल? आकाशात सतत ढगांचे आच्छादलेले असते तर पुरेसा सूर्यप्रकाश मिळणार नाही, त्यामुळे पिकांची वाढ चांगली होणार नाही. 2. पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली तर कीटकाचे प्रमाण वाढेल, त्याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होईल. भर उन्हाळ्यात पाणी पुरवठा 2 दिवसातून एकदा होऊ लागला तर लोकांना पुरेसे पाणी मिळणार नाही, पाणी टंचाई जाणवेल. सूरज फक्त आवडीचे गोड पदार्थ खातो, त्यामुळे त्याच्या शरीरात आवश्यक असणारे सर्व पोषक घटक मिळणार नाहीत. कापसाचे पीक गोळा करण्याची वेळ पाऊस पडला तर सर्व कापूस ओला होईल व शेतकऱ्यांचे नुकसान होईल. कोण कोठे राहते? मधमाशी, पोळे, गाय, गोठा, पोपट, डोली किंवा पिंजरा, घोडा, तबेला, विंचू, दगडाखाली, खार, झाडावर, मुंगी, वारूळ, उंदीर, बीळ, वानर झाडावरती तर घुबड झाडावरती राहते. उपयोग: मेंढीपासून आपल्याला लोकर व दूध, मांस मिळते. सूक्ष्मसजीव: काही सूक्ष्मसजीव उपयोगी असतात, ते दुधात दही बनवतात, काही कचऱ्यातील विघटन करतात. मांजर उंदराला मारून खाते, त्यामुळे अन्नधान्याची नासाडी होत नाही. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा करता येतो, त्याचा उपयोग शेती, उद्योगधंदे व वीज निर्मितीसाठी होतो. सुधारित बियाणे: यामुळे शेतातील उत्पादनात वाढ होते. उत्तराचा पर्याय रंगवा. मकाने ही वनस्पती कोठे वाढते? मकाने ही वनस्पती गोड्या पाण्यात वाहते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तराचा आहे. मी व्यवस्थितरित्या तुम्हाला रंगवून दिलेला आहे. अशा रीतीने तुम्ही येथे सर्व पर्याय व्यवस्थितरित्या रंगवायचे आहे. मी उत्तरे लिहून दिलेली आहे. सांगा पाहू, वंदे मातरमचे जनक कोण आहे? बंकिमचंद्र चटर्जी हे वंदे मातरमचे जनक आहे. अशा रीतीने आपला व्हिडिओ इथेच संपला. धन्यवाद.